गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर आज देखील आपण आशांशी संबंधित व अंगणवाडी सेविकांच्याशी संबंधित अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व प्रत्येक भेटीकरता आशाला 50-50 रुपये लाभ मिळवून देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आशांनी या HBYCसाठी भेटी कशा द्यायच्या व त्याचं कार्ड किंवा पाठपुरावा कार्ड कसं भरायचं यावरती हा व्हिडिओ अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओमधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व तुमच्या काही कमेंट असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. तर आपण या ठिकाणी बघू शकतो की आशांकरिता HBYC पाठपुरावा कार्ड बरोबरची खूण. तर इथं अनुक्रमणिका दिलेले आहे व इथं आशाने वयानुसार तपासणी करण्यास सांगितलेलं आहे व या ठिकाणी वय दिलेले आहे 3, 6, 9, 12 आणि 15 महिने. तर HBYCचा या ज्या काही भेटी आहेत तर त्या प्रत्येक भेटीकरता 50 रुपये आशांना मोबदला मिळतो. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आशाने कुठले प्रश्नावली विचारायची आहे व त्या संदर्भात या 3, 6, 9, 12 व 15 महिन्याच्या भेटी दिल्यानंतर त्या बाळाची माहिती या ठिकाणी भरायची आहे. तर सुरुवातीला पहिल्यांदा बघू शकता तुम्ही बाळ आजारी आहे का, होय असल्यास राईटची खूण करणार आहोत व नसल्यास रॉंग. म्हणजे 3 महिन्याची ज्यावेळेस आपण भेट देऊ त्यावेळेस जर बाळ आजारी असेल तर या ठिकाणी राईट येणार आहे, नसेल तर रॉंग येणार आहे. असंच आपल्याला प्रत्येक पुढच्या भेटीकरता हा प्रश्न विचारून किंवा ह्या प्रश्नाशी संबंधित तपासणी करून या ठिकाणी टिक मार्क करायचा आहे. आजारी असल्या जवळच्या आरोग्य केंद्रात संदर्भित केला आहे काय आहे असेल तर राईट, नसेल तर रॉंग. ज्या त्या महिन्याच्या भेटीमध्ये त्या बाळाची माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर स्तनपान चालू आहे का, तर हे देखील होय किंवा नाही असं इथं या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे. तर पूरक आहार दिला जात आहे का या संदर्भात बघा, एका वेळी 2-3 चमचे आहार दिला जातो का, हे देखील आपण या ठिकाणी व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर बघा, अंगणवाडी सेविकेने वयानुसार वजनाची नोंद केली आहे का, तर या ठिकाणी 3, 6, 9 आणि 12, 15 महिन्याच्या भेटीमध्ये आपल्याला व्यवस्थित नोंद केली असेल तर राईट, नसेल तर रॉंग करायचं आहे. केले असल्यास त्याचे MPC कार्डमधील वजन आपल्याला या ठिकाणी किलोग्रॅममध्ये लिहायचं आहे प्रत्येक भेटीच्या दरम्यान. त्यानंतर अंगणवाडी सेविकेने वजनानुसार नोंद केली आहे का, होय नाही हे त्या महिन्याच्या विजिटच्या दरम्यान आपल्याला इथं या ठिकाणी भरायचं आहे. व केली असल्यास त्याच्या उंचीची नोंद देखील आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर नोंद केली असल्यास MPC कार्डमधील लांबी उंची आपल्याला सेंटीमीटरमध्ये लिहायची आहे. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की बाळ वयानुसार कमी वजनाचं आहे का, म्हणजे MPC कार्डमध्ये जर पिवळ्या पट्ट्यात आहे किंवा नाही, हे ज्या त्या ठिकाणी ज्या त्या महिन्याच्या भेटीमध्ये जर बाळ त्या पिवळ्या पट्ट्यात येत असेल तर त्या ठिकाणी राईटची करायची आहे, नसेल तर रॉंगची करायची आहे. त्यानंतर बघा, बाळ वयानुसार तीव्र कमी वजनाचे म्हणजे लाल पट्ट्यात येत आहे काय, तर तीव्र कमी वजनाचे असेल तर रेड पट्ट्यामध्ये ते येणार आहे. तसं जर असेल तर या ठिकाणी राईट किंवा रॉंगची खूण, नसेल तर रॉंग असेल तर राईटची खूण आपल्याला करायची आहे. त्यानंतर तीव्र कमी वजनाचे असल्यास NRCला संदर्भित केले आहे काय, जर केले असेल तर राईट, नसेल तर रॉंग आपल्याला ज्या त्या भेटीच्या दरम्यान करायचं आहे. त्यानंतर विकासात्मक विलंब आढळला असल्यास आरोग्य केंद्रात संदर्भित केले आहे का, या ठिकाणी देखील आपल्याला राईट किंवा रॉंग भरायचं आहे. वयानुसार लसीकरण केले आहे का, तर MPC कार्ड आपल्याला व्यवस्थित बघून त्याचं लसीकरण ज्या त्या महिन्यामध्ये जे काही सर्व डोस असतात किंवा ज्या काही लसी असतात त्याचं व्यवस्थित लसीकरण झालं आहे का नाही हे आपण या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर गोवरची लस टोचली आहे काय, बाळाला 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला ही जी काही गोवरची लस आहे ती व्यवस्थित टोचली आहे की नाही हे देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत. अजीवनसत्वाचा डोस दिला आहे का, जे काही अजीवनसत्वाचे 9 डोस असतात ते व्यवस्थित दिले आहेत की नाही ते देखील आपण बघणार आहोत. व त्या ठिकाणी वयानुसार ते डोस झाले असल्यास राईट व नसल्यास रॉंग अशी खूण करणार आहोत. घरी ORS दिला, म्हणजे घरी ORS आहे की नाही हे देखील इथं भरणार आहोत. घरी IFA सिरप आहे का हे देखील आपण इथं भरणार आहे. व नसल्यास त्याचं वजन वगैरे वाढावं त्यासाठी आपण IFA सिरप त्या योग्य वयात त्या बालकाला उपलब्ध करून देणार आहोत. तर त्यानंतर बघा, आशाने वयानुसार सेवा दिल्यास होय किंवा नाही या ठिकाणी लिहायचे आहे. निव्वळ स्तनपान देण्याचा सल्ला दिला असेल तर 3, 6, 9,
12-15 महिन्यात ज्या ठिकाणी दिला असेल ते राईट लिहायचं आहे, नसेल तर रॉंग करायचं आहे. पूरक आहार देण्याचा सल्ला दिला असेल तर होय असेल तर राईट, ज्या त्या महिन्याच्या भेटीमध्ये ते करायचं आहे. स्वच्छ हात धुण्याचा सल्ला दिला आहे का, त्या ठिकाणी देखील होय नाहीला टिक मार्क करायचा आहे. बालसंगोपनाचा सल्ला दिला आहे का, कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे का, ORS दिले आहे का, IFA सिरप दिले आहे का, आशाचं नाव, सही व भेटीची तारीख दिली आहे का, गटप्रवर्तक आरोग्य सेविकेची सही पडताळणीची तारीख आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर आशाला मोबदला दिल्याची तारीख व रक्कम देखील आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. तर प्रत्येक भेटीकरता 50 रुपये एका बालकासाठी असणार आहे. त्यामुळे आशांनी या भेटी अतिशय व्यवस्थितरित्या देऊन आपल्या कामाचा दर्जा व आपल्या कामावर आधारित जो मोबदला आहे तो देखील त्या वाढवू शकतात. त्यानंतर खाली बघा या फॉर्मच्या काय दिलेलं आहे की गावाचं नाव, उपकेंद्राचं नाव, बालकाचं नाव, आईचं नाव आणि जन्मतारीख या सर्व बाबी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरणार आहोत. त्यानंतर त्या म्हणजे तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे, PSC कुठली आहे, तो ज्या बाळाला आपण भेटी देत आहोत 3, 6, 9, 12 आणि 15 महिन्यात तो मुलगा आहे की मुलगी हे देखील आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. त्यानंतर वडिलांचे नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे व RCH ID, त्या बालकाचा जो काही RCH ID आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. लाभार्थ्याची स्वाक्षरी देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. व त्यानंतर आशा गटप्रवर्तक HBYC कार्ड जमा केल्याची तारीख आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. व त्यानंतर इथं खाली देखील हेच भरायचं आहे. व खालचं हे जे काही माहिती आपण भरणार आहोत ते आशांनी HBYC कार्डची प्रत म्हणून आपल्याजवळ ठेवायची आहे. तर त्यामध्ये काय भरायचे बघा, गावाचं नाव, उपकेंद्राचं नाव, तालुका, जिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्राचं नाव, बालकाचं नाव या ठिकाणी भरायचं आहे. तो मुलगा आहे का मुलगी ते देखील इथं भरायचं आहे. आईचं नाव, जन्मतारीख, वडिलांचं नाव आणि RCH ID, आशाचं नाव आणि सही आपण या ठिकाणी करणार आहोत. व आशाला मोबदला दिल्याची तारीख आणि रक्कम देखील इथं भरायची आहे. आशा गटप्रवर्तकाकडे HBYC कार्ड जमा केल्याची तारीख देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका व आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.